सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रवीस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहोत प्रसादासाठी शिरा. त्यासाठी मी इथे ह्या टोपणाने 5 टोपणे रवा घेतलेला आहे आणि मी आता इथे एका कढईमध्ये 3 चमचे तूप घालणार आहे. तुम्ही तूप घालू शकत नसाल तर तुम्ही तेलही घालू शकता. आता तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि खूपही गरम करायचं नाही. खूप गरम केलं तर आपला रवा लगेच करपेल. त्यामुळे रवा इथे घालून घ्यायचा आहे आणि रवा घातल्याबरोबर तो लगे हलवून घ्यायचा आहे. आणि आता तो रवा नीट भाजून घ्यायचा आहे आणि आपण हलवत राहायचं आहे जेणेकरून सर्व रव्याला तेल पोहोचेल. आणि रवा भाजण्यासाठी साधारणपणे 10 ते 15 मिनटं लागतात. एकदम मध्यम आचेवर गॅस ठेवायचा आहे आणि रवा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही जर गॅस फुल केला तर तुमचा रवा करपेल आणि शिऱ्यालाही अजिबात चव लागणार नाही. तुम्ही पाहू शकता इथे आता आपला रवा भाजत आहे. रवा भाजून घ्यायचा आहे. मध्यम आचेवरच रवा भाजून घ्यायचा आहे आणि सारखा तो हलवत राहायचा आहे. जर तुम्ही हलवलं नाही तर रवा करपू शकतो. तुम्ही पाहू शकता आता रवा भाजलेला आहे. तरीसुद्धा मी अजून थोडा वेळ हलवणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी प्रसादासाठी शिऱ्याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्यामध्ये मी अजिबात घी घातलेलं नाही. ती रेसिपी मी प्रत्येकाच्या घरी असणाऱ्या साहित्यांमध्ये बनवलेली आहे. तीही तुम्ही नक्की पहा. आणि तुम्ही प्रसादासाठी शिरा याआधी कधी बनवला आहे का हे कॉमेंटमध्ये सांगा. मी प्रसादासाठी शिरा पहिल्यांदाच बनवत आहे. मी असा घरी खाण्यासाठी शिरा आधी बनवला होता. तोही मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो नक्की पहा. आणि हा शिरा तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा झाला आहे कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. तसेच मी आपल्या चॅनलवर इतरही खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्या तुम्ही जर पाहिल्या नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकेन, तर तुम्ही नक्की पहा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ खूपच मोठा वाटत असेल तर तुम्ही 2x स्पीडवरही पाहू शकता, कारण मी हा व्हिडिओ अजिबात एडिट केलेला नाही. मी जेवढा व्हिडिओ काढला होता तो मी सर्व इथे टाकलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे. तुम्ही 2x स्पीडवरही पाहू शकता. तर आता जोपर्यंत हा शिरा लालसर दिसत नाही तोपर्यंत हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही ते पाहू शकता आपला शिरा भाजून झालेला आहे आणि मी आता गॅस बंद करणार आहे. तर मी ते गॅस बंद केलेला आहे. तुम्ही पाहू शकता शिऱ्यामध्ये किती डिफरन्स दिसत आहे. मी हातात घेतलेला शिरा हा कच्चा आहे आणि हा मी भाजलेला आहे. तर मी इथे चार
छोटी वाटी रवा घेतला, तर त्यासाठी मी इथे 2 आणि अर्धा चमचा साखर घेतलेली आहे आणि इथे आता 2 वेलदोडे टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला शिऱ्याला चांगला फ्लेवर येईल. तुमच्याकडे जर वेलदोडे नसतील तर तुम्ही व्हॅनिलासुद्धा वापरू शकता. आणि आता या शिऱ्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी खूपही घालायचं नाही, तो शिरा भिजेल एवढंच पाणी घालून घ्यायचं आहे. आणि मी अजून गॅस चालू केलेला नाही, तर मी आता इथे गॅस चालू केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आपला आता शिरा हलवून घ्यायचा आहे आणि गॅस बंद केल्यामुळे शिऱ्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि शिरा खूपच सुटसुटीत होतो. आणि इथे आता गॅस खूपही फुल करायचा नाही. जर तुम्ही गॅस फुल केला तर तुमचा नीट शिजणार नाही आणि तो कच्चाच लागेल. त्यामुळे मी इथे एकदम कमी गॅसवर, एकदम कमी पण करायचा नाही, मीडियम गॅसवर इथे मी शिरा शिजवून घेत आहे. आणि आता शिऱ्यामध्ये थोडंसं मीठही घालून घ्यायचं आहे. खूप मीठ घालून घ्यायचं नाही. जर आपण खूप मीठ घालून घेतलं तर आपला शिरा अजिबात गोड लागत नाही आणि जर आपल्याकडून मीठ कमी पडलं तर आपला शिऱ्याला चवही लागत नाही. त्यामुळे एक चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि हा शिरा आता एकदम सुटसुटीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आता शिरा कसा घट्ट घट्ट होत चाललेला आहे आणि गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे. तर तुम्ही ते पाहू शकता आपला शिरा किती सुटसुटीत आणि मस्त दिसत आहे. जसं तुम्हाला शिऱ्याचं टेक्स्चर हवं आहे त्यानुसार तुम्ही गॅस बंदही करू शकता किंवा तो शिरा खूप घट्टही बनवू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्ही 2x स्पीडवर नक्की पहा, कारण हा व्हिडिओ खूपच मोठा बनलेला आहे. हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर सर्वात मोठा व्हिडिओ बनणार आहे. तर आता इथे आपला शिरा झालेला आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हा शिरा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकताय आता मी इथे दही घेतलेला आहे. मी दह्याचे 5 चमचे घेणार आहे आणि एक छोटी वाटी इथे मी घेतलेली आहे प्रसादासाठी, शिरा बनवण्यासाठी. तर त्या वाटीमध्ये मी शिरा घालून घेत आहे आणि त्यानंतर मी इथे दही घालणार आहे आणि ते नीट मिक्स करणार आहे.
आणि तुम्हाला जर अजून शिरा गोड हवा असेल तर तुम्ही ते साखरही टाकू शकता, कारण आपण दही घेतल्यामुळे साखर विरघळू शकते. तर मी इथे आता दही घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते दही घालू शकता. आणि दही घातल्यानंतर तो नीट मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे आपला प्रसादाचा शिरा रेडी आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.